नमस्कार, मी सुभाष कोकळे. आपण पाहताय TV6 मराठी न्यूज. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. बातमी जत तालुक्यातून एक महत्त्वाची बातमी. सोनलगीतील ग्रामसभा ठरली निष्फळ. ग्रामपंचायत कारभारातील अनियमिततेचा ग्रामस्थांचा गंभीर आरोप. सोनलगी तालुक्यात जत ग्रामपंचायतीच्या ठिकाणी विविध विषयावर चर्चा करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र या ग्रामसभेत ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचासह विविध विभागातील अधिकारी अनुपस्थित राहिल्याने ग्रामपंचायतीच्या कारभारातील अनियमितता उघडकीस आल्याने मोठा गोंधळ ग्रामस्थांनी घातला. 26 जानेवारीची ग्रामसभा रद्द होऊन ती ग्रामसभा शुक्रवारी 13 फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. लोकांनी गोंधळ घालत ग्रामसेवक यांच्यापुढे तक्रारीचा पाडा वाचला. अध्यक्ष निवड करून शांततेत व आचारसंहितेच्या चौकटीत राहून मागील आर्थिक वर्षाचा वार्षिक जमा खर्च व अनुदान नोंद अहवाल वाचून दाखवण्यात आला. मात्र प्रत्यक्षात खर्च करण्यात आला ती कामे गावात झालीच नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. कामाबाबत ग्रामसेवकांना माहिती विचारताच त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोर गोंधळ घातला. गावातील सार्वजनिक शौचालय, वॉटर ATMची दुरवस्था लोकांसमोर नागरिकांनी मांडली. कामे न करताच ग्रामपंचायतीने खर्ची टाकून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे आणि अनुपस्थित असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी ग्रामसेवकांच्याकडे केली. जर आपण कारवाई न केल्यास आमरण उपोषण बसण्याचा इशाराही येथील ग्रामस्थांनी दिला आहे. मी शिवराज अंबोंडा पांढरे, ग्रामपंचायत सोनलगी. आम्ही 15 ऑगस्टमध्ये ग्रामसभा घेतलं होतं, तरी पण त्याला अण्णासाहेबला पत्र दिलं होतं ते आमचं सगळं माहिती द्या म्हणून. तरी पण आतापर्यंत आम्हाला माहिती दिला नाही आणि अपील फर्स्ट पण केलंय. आता गट विकास अधिकाऱ्याला पण सांगितलंय, तरी पण आम्हाला माहिती मिळाली नाही. मला माहिती मिळालं पाहिजे. 1,70,00,000 ಅಮೌಂಟ್ ಬಂದವ್ರಿ. ಆದ್ರೂ ಊರ್ ಪಾತ್ರೆ ಏನು ಕೆಲಸನೇ ಆಗಿಲ್ರಿ. ಮತ್ತೆ ಇಂತಲ್ಲಿ ಗಟ್ರ ಅದ್ರಿ, ಊರ್ ಹೊರ ಗಟ್ರ ಅದ್ರಿ. ಗಟ್ರ ನೀರು ಡೈರೆಕ್ಟ್ ಅಂಗಡಿ ಹೋಗ್ತಾವ್ರಿ. ಏನೂ ಕೆಲಸ ಆಗಿಲ್ರಿ. मी ज्ञानेश्वर विठ्ठल मोरे, सोनलगी गावचा एक नागरिक. या ग्रामपंचायत मध्ये असं आढळून आले की त्यांनी ऑडिट वगैरे आम्हाला झेरॉक्सचे प्रत दिलेत. त्यात त्यांचं जे म्हणणं आहे की आम्ही एवढं काम केलं, जे त्यांनी जे दाखवले खर्च ते आम्हाला व्यवस्थित टॅली झालेलं नाही आणि त्या झालेल्या खर्चाचा काम आम्हाला दिसून आलेला नाही. आणि फक्त त्यांनी बिल जे काढले ते बिल तेवढेच दिसतात, काम आम्हाला अजूनपर्यंत दिसलेलं नाही. आणि राहिला प्रश्न लहान लहान मुलांचा, बालवाडीचा. आमच्या तिथं अंगणवाडीचे मुलं आहेत, त्या अंगणवाडीच्या साईडला पूर्ण बाथरूम, ओपन बाथरूम आहेत. त्या मुलांना पूर्ण एवढं त्रास चालू आहे ना, तर त्या मुलांना काहीच म्हणजे आता लहान उभं देशाचं भविष्य तेच आहे. जर त्यांनाच व्यवस्थित शिक्षण नसत भेटलं तर कसं व्हायचं पुढचं? हे एवढं आमचं म्हणणं आहे की कोटीपर्यंत असेल खर्च, म्हणजे 5 वर्षाचा. म्हणजे तेवढे त्यांनी देतात, फक्त ते आम्हाला ढोबळ मानाने देतात. ते काम आम्हाला दिसेना. शौचालय युनिटचे त्यांनी 3 वेळा बिल काढलेत, पण ते शौचालय युनिट चालू नाहीत. त्याला पाण्याची टाकी नाही किंवा पाण्याची व्यवस्था नाही, काय नाही, उघड्यावर असंच. आणि गावाचं फिल्टरचा पहिला मुद्दा आम्ही 3 ते 4 वेळा उपस्थित केला. गावात फिल्टरचं पाणी 5 रुपयाला 20 लिटर होतं, ते आता त्यांनी वाढवून 10 रुपयाला बनवलेलं आहे. 10 रुपयाला 20 लिटर. आमचं म्हणणं आहे की गव्हर्नमेंटनं जर तुम्हाला ती स्कीम दिली असेल तर त्याचा तुम्ही वापर का नाही करू देत लोकांना? त्याचा तुम्ही का वाढवलाय? आणि ते म्हणतात की आमचा खर्च वाढतोय त्याचा. मग खर्च वाढत असेल तर गावातल्यांना तुम्ही काय गरज नाही. आणि तिथलं जे फिल्टरचं मशीन आहे ते काढून कुठल्या तरी संस्थेच्या शाळेत त्यांनी दिलेलं आहे असं आम्हाला ऐकायला त्यांच्याकडून भेटलं. आमचं तर काय नाही त्यात, पण त्यांच्याकडून आम्हाला असं ऐकायला भेटलं. तिसरा प्रश्न, गावात जे लाइटिंगचे वगैरे आहेत ते अजून पण रात्री येऊन एखाद्या वेळी बघू शकताय, कंटिन्यू ब्लिंक असतात. म्हणजे पूर्ण गावाचा अंधाराखाली. दिवाबत्तीचं बिल लाईट 1,36,500 त्याचं बिल आहे आणि गाव अजून अंधारातच आहे. छोटे छोटे LED बल्ब असतात ना, ह्या गावात एवढे पोल नसतील. पोल जरी बसवलं तरी एवढा खर्च येणार नाही. फक्त बलाचा तेवढा त्यांनी खर्च दाखवलाय. बघा, फक्त छोट्या बलांचा खर्च दाखवला 1,36,000. त्याची मजुरी वेगळीच. ती मजुरी काय आम्ही ह्याच्यात मांडली नाही अजून. फक्त लाईटचं लावलंय त्यांनी 1,36,000. 1,36,000चा उजेड तर गावात दिसतच नाही. मराठीला पण प्राधान्य दिलं पाहिजे. जवळजवळ मराठी शाळा बंद पडायला आल्या. शाळेचे व्यवस्थित बांधकाम नाही. शाळेचे विद्यार्थी, इथून विद्यार्थी एक क्रुझर भरून
किंवा एक स्कूल बस भरून एक कर्नाटकात जाते, एक क्रुझर भरून उंदीच्या दिशेने जाते. कोण नेते काय करते ते त्यांनाच माहिती. आमच्या गावचे विद्यार्थी बाहेर नेऊन शिकवले जातात आणि गावातल्या शाळा बंद पाडायच्या परिस्थितीला आल्या जातात. ठेवल्या, खर्च जास्त लावला आणि काम तर एक पण दिसत नाही. शौचालय 6 विलापैकी एक पण चालू नाही, म्हणजे 100% एक पण चालू नाही. वाटल्यास आपण पाहू शकताय सार्वजनिक शौचालय एक पण चालू नाही. आणि पाण्याचं थोडं तुम्ही दर कमी करा तर तुमच्या पाण्याला काय जास्त आहे ते टीडीएस जास्त आहे. जर तुम्ही टीडीएस जास्त आहे म्हणून जर त्याचं फिल्टर करू शकत नाही तर शौचालयासाठी पण वापरत नाही का? 3 फिल्टर पैकी एकच फिल्टर चालू आहे, 2 फिल्टर गायब आहे. 26/1/2026 मी ग्रामसभा ठेवलं होतं साहेब. मला 2 गाव असल्यामुळे मी शिक्षकाला अध्यक्ष करून त्याला ऑर्डर काढून मी ग्रामसभा घ्या म्हणून त्याला सांगितलं होतं. तरी सुद्धा त्या दिवशी अडचण येऊन सभा तकूब झाला साहेब. तकूब झाल्यानंतर परत आम्ही 13 तारीखला घेतलो साहेब. 9 तारखेला घ्यायचं होतं, 9 तर मतमोजून होतं, ह्याच्यामुळे आम्ही 13 तारखेला घेतलो. 13 तारीखला आज नोटीस काढलो, दौंडी दिलो, सगळे प्रोसेस केलेलं आहे साहेब. तरी तो सदस्य आणि सरपंच उपसरपंच गैरहजर आहे. वरिष्ठांना माहिती कळवणार. मग आजच्या सभेमध्ये मी सरपंच डिप्टी सरपंच सदस्य नसल्यामुळे ते सदस्याला मी अध्यक्ष केलंय, नागाप्पा राचाप्पा कळले म्हणून. त्या अध्यक्ष स्थान घेऊन आज सभेत पूर्ण केलं साहेब. सभा झाली का? होय, दुसरा वेळेस आहे कॅन्सल. मग परवा दिवशी तकूब झालं साहेब. आज 2 येऊ द्या 3 तकूब सभा पूर्ण व्हायलाच पाहिजे.